नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, शिक्षक भरती टेट परीक्षा जी काही चालू आहे त्या परीक्षेमध्ये 4 जून या दिवशी कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते पहिल्या शिफ्टमध्ये हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। या अगोदर मित्रांनो आपण बरेच व्हिडिओ या ठिकाणी टेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओचा बऱ्याच विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये फायदा होत आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर व्हिडिओ पाहिले नसतील तर व्हिडिओ पाहून घ्या, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता सुरुवात करूया। कशा स्वरूपाचे प्रश्न आजच्या पेपरमध्ये विचारले होते थोडासा नमुना आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहेत त्यांना याचा फायदा होईल। तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आहे, अक्षरे चिन्हे असलेली खालील एक मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या। आता पहा मित्रांनो, ही अक्षर मालिका आपल्याला या ठिकाणी दिलेली, यामध्ये काय पहा मित्रांनो, अल्फाबेट आहेत, त्याच्यानंतर चिन्ह आहेत, अशी मिक्स स्वरूपाची ही या ठिकाणी मालिका आपल्याला दिलेली आहे। आता मोजणी आपल्याला केवळ डावीकडून उजवीकडेच करायची। म्हणजेच मित्रांनो, ही झाली आपली उजवी बाजू, म्हणजे आपल्या उजव्या हाताची बाजू ती उजवी बाजू माना आणि आपली डावी बाजू ती डावी बाजू माना। मग आपल्या डाव्या हाताकडूनच फक्त याची मोजणी करायची। मग पहा, याच्यामध्ये जी काही सूचना त्यांनी दिली या सूचनाचे आपल्याला पालन करायचे। येथे असे किती चिन्हे आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक स्वर आणि ताबडतोब लगेच नंतर एक व्यंजन आहे। आता या ठिकाणी तुम्हाला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या 3 गोष्टी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा। एक म्हणजे मित्रांनो अल्फाबेट, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी काय म्हणले, चिन्हे म्हणजेच मित्रांनो मग या ठिकाणी @ असेल, त्याच्यानंतर पर्सेंटेज असेल, त्याच्यानंतर हॅशटॅग असेल, त्याच्यानंतर मित्रांनो अँड असेल, अशा स्वरूपाची याला चिन्ह म्हणतात। आणि त्याच्यानंतर हे जे काही तुम्हाला AZ म्हणजे ABCD मधले जे काही दिसेल त्याला अल्फाबेट असे म्हणतात। या दोघांची मिक्सिंग करून आता यामध्ये मग मित्रांनो चिन्ह म्हणजे काय तुम्हाला समजलं। आता अल्फाबेटमधले ABCD हे जे काही ते सुद्धा तुम्हाला समजलं। आता याच्यामध्ये स्वर, याच्यामध्ये पहा मित्रांनो A, E, I, O आणि U हे स्वर आहेत, हे तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे। आता अल्फाबेटसाठी हे जी काय मित्रांनो तुम्हाला मालिका दिली जाते अल्फान्यूमरिक सिरीज याला असे म्हणतात। यामध्ये AEIOU हे स्वर असतात मित्रांनो, हे स्वर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, कारण की यावर आधारितच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि काही विद्यार्थी स्वरामध्ये या ठिकाणी कन्फ्यूज होतात। ठीक आहे, तर पहा मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला जे काही सांगितले ते आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम लिहून घ्यायचं। आपल्याला काय सांगितले, अशी किती चिन्हे आहेत की ज्याच्या ताबडतोब आधी एक स्वर आणि ताबडतोब नंतर लगेच एक व्यंजन आहे। म्हणजेच मित्रांनो आपल्याला कशी मालिका पाहिजे, चिन्हाच्या आधी काय पाहिजे, चिन्हाच्या आधी स्वर म्हणजे AEIOU यापैकी एक पाहिजे आणि चिन्हाच्या नंतर व्यंजन पाहिजे, जसं की BCD, त्याच्यामध्ये हे 5 सोडून बाकीचे सर्व व्यंजन आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे। तर पहा मित्रांनो, आता सर्वप्रथम आपण काय करू, या मालिकेमधले स्वर पाहूयात। ए स्वर आहे, परंतु एच्या नंतर लगेच चिन्ह आहे का, नाही, म्हणून या ठिकाणी हा ए कटला। त्याच्यानंतर स्वर कुठला आहे मित्रांनो, एच्या नंतर ई स्वर आहे, ईच्या नंतर चिन्ह आहे आणि त्याच्यानंतर सी व्यंजन आहे, म्हणजे एक जोडी आपल्याला या ठिकाणी भेटली। त्याच्यानंतर स्वर कुठे पहा, त्याच्यानंतर जर स्वर पाहिला मित्रांनो आपण पहा FG, त्याच्यानंतर BHN JM, म्हणजे त्याच्यानंतर स्वर नाही तर स्वर या ठिकाणी केच्या नंतर पहा आय स्वर आहे, आयच्या नंतर मित्रांनो हे चिन्ह आहे, त्याच्यानंतर यल हा स्वर आहे, म्हणजेच आपल्याला ही दुसरी जोडी भेटली। त्याच्यानंतर पहा मित्रांनो ओ स्वर आहे, परंतु ओच्या अगोदर काय चिन्ह आहे, आपल्याला ते नाही पाहिजे। ठीक आहे, त्याच्यानंतर यू स्वर आहे, त्याच्यानंतर हे ग्रेटर दॅनचं हे चिन्ह आहे, म्हणजे हे चिन्ह आहे आणि त्याच्यानंतर आर हा स्वर आहे, म्हणजे ही एक जोडी भेटली। आपल्याला एकूण किती 3 जोड्या या ठिकाणी भेटलेले, 3 जोड्या भेटलेले आहेत। म्हणजेच मित्रांनो या मालिकेमध्ये स्वर, चिन्ह आणि व्यंजन अशा 3 जोड्या आपल्याला या ठिकाणी भेटलेल्या आहेत। ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले आहेत 3, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। अशा स्वरूपामध्ये हे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत मित्रांनो। ज्या विद्यार्थ्याचे पेपर बाकी आहेत त्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ नक्की 100% पहा, तुम्हाला त्याचा फायदा होईल। 2 नंबरचा प्रश्न पहा, 2 नंबरचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे। हा प्रश्न आपल्याला काय म्हणतो पहा, दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पहा, तार्किक गोष्ट झाली, तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय येऊ शकेल। आता मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर पहा, ज्यावेळेस संख्या आणि अल्फाबेट दिलेले असतात त्यावेळेस मित्रांनो संख्येचं निरीक्षण करायचं। पहा मित्रांनो 29च्या नंतर काय झाला, 33 झाला, 4 न मालिका वाढली। 33च्या नंतर 37 झाला, 4 न मालिका वाढली। 37च्या नंतर 41 झाला, 4 न मालिका वाढली। आता 41च्या नंतर सुद्धा 4 न मालिका वाढेल, म्हणजे 41 आणि 4 45, म्हणजेच मित्रांनो 45 तर आपलं फिक्स असणार आहे। मग 45 ज्या ऑप्शनमध्ये नाही ते ऑप्शन काटा, 2 ऑप्शनमध्ये 44 ऑप्शन गेलं, 4 ऑप्शनमध्ये सुद्धा 44 आहे, ते सुद्धा ऑप्शन गेलं। आता मित्रांनो 1 आणि हे जे काय आपल्याला 3 हेच 2 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी पाहिजे। मग मित्रांनो तुम्ही जर पाहिले S आणि T यामधला जर संबंध जर पाहिला तर S 19ला येतो आणि T 20ला येतो। त्याच्यानंतर O येतो मित्रांनो 15ला
आणि पी येतो 16ला, म्हणजे या ठिकाणी एक एकचा गॅप दिलेला आहे. त्याच्यानंतर एल किती येतो 12ला, एम येतो 13ला. त्याच्यानंतर जे कितला येतो तर जे येतो 10ला आणि के येतो 11ला. म्हणजेच मित्रांनो पुढची संख्या या ठिकाणी दिली जाते. जसं की मित्रांनो पाहता जेच्या नंतर के, जे कितव्या क्रमांकावर आहे 10व्या क्रमांकावर, के कितव्या क्रमांक आहे 11व्या क्रमांकावर. मग आता या ठिकाणी आपल्याला दोन पर्याय पाहायचे. या ठिकाणी पहा एच कितव्या क्रमांकावर येतो 8व्या क्रमांकावर येतो. आय कितव्या क्रमांक येतो आय कितव्या क्रमांक येतो 9व्या क्रमांक येतो, म्हणजे पुढची मालिका येते. त्याच्यानंतर आय कितव्या क्रमांक येतो आय येतो मित्रांनो या ठिकाणी 9व्या क्रमांकावर आणि जे येतो मित्रांनो जे येतो या ठिकाणी 10व्या क्रमांकावर. जे कितव्या क्रमांक येतो 10व्या क्रमांक येतो. ठीक आहे, जे कितव्या क्रमांक येतो 10व्या क्रमांक येतो. मग आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं काय तर मित्रांनो म्हणजे सुरुवातीला पहा 8 9 त्याच्यानंतर 9 10. तर या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो एस कितवा आहे 19, ओ कितवा आहे 15, त्याच्यानंतर एल किती आहे 12, त्याच्यानंतर मित्रांनो जे किती आहे 10 आहे, 10च्या नंतर 11. म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं तर पहा 10 11 10, त्याच्यानंतर 13 12, त्याच्यानंतर 16 15, त्याच्यानंतर म्हणजेच मित्रांनो आता या ठिकाणी हे दोन जे ऑप्शन आहेत हे दोन ऑप्शनसुद्धा सारखेच आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो यापैकी हे एक ऑप्शन किंवा दोन ऑप्शन या दोन्हीपैकी जरी एक निवडलं तरीसुद्धा मित्रांनो तुम्हाला याचा मार्क मिळणार आहे. असे सुद्धा काही प्रश्न असतात की ज्या प्रश्नामध्ये दोन ऑप्शन सेम असू शकतात किंवा त्याचा तार्किकदृष्ट्या या ठिकाणी लागू शकतो. म्हणून एक किंवा दोन यापैकी दोन्हीपैकी कोणतेही जरी निवडलं तरीसुद्धा तुम्हाला याचे मार्क मिळू शकतात. अशा स्वरूपामध्ये काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये मिळू शकतात. तर चला मित्रांनो या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी एक ऑप्शन निवडला आणि 3 ऑप्शन निवडलं दोन्हीसुद्धा ऑप्शन मित्रांनो या ठिकाणी तार्किकदृष्ट्या या ठिकाणी या मालिकेनुसार जमतात. म्हणून ऑप्शन 1 आणि 3 हे दोन्हीसुद्धा याचे उत्तर आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी मित्रांनो आता 1 आणि 3 या ज्या विद्यार्थ्यांनी 1 निवडलं त्यांनासुद्धा मार्क मिळेल आणि ज्यांनी 3 निवडलं त्यांनासुद्धा याचा मार्क मिळणार आहे. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न पाहता. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो या ठिकाणी काय म्हणतात. आता पेन्सिल हा शब्द, पेन्सिल या शब्दामध्ये अशा किती जोड्या आहेत की ज्या इंग्रजी वर्णमालानुसार तेवढ्याच जोड्या त्या वर्णाच्या दरम्यान असतील. मोजणी दोन्ही बाजूकडून तुम्हाला करायची. आता मोजणी दोन्ही बाजूकडून करायची तर पहा मित्रांनो पीच्या नंतर काय ईच्या नंतर एनच्या नंतर सीच्या नंतर आय आणि आयच्या नंतर एल. आता पहा मित्रांनो ही मांडणी करत असताना आता ही जी काही मोजणी आपल्याला कशी करायची दोन्ही बाजूकडून करायची. मग सुरुवातीला आपण काय करूया डाव्या बाजूकडून या ठिकाणी मोजणी करूयात. मग पहा पीच्या नंतर काय तो MNOP QRSTU एकही सुद्धा येत नाही. म्हणजे जे आपण म्हणलं तेच जर आलं तर या ठिकाणी त्याचं उत्तर असू शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पी पासून एक पण बनत नाही. त्याच्यानंतर ई पहा EFGHI यापासून सुद्धा एक बी बनत नाही. त्याच्यानंतर NOPQ याच्यापासून सुद्धा एक बी बनत नाही. त्याच्यानंतर CL CABCDE याच्यापासून सुद्धा एक बी बनत नाही. IJ याच्यापासून सुद्धा बनत नाही आणि एल पासून तर काहीच नाही. ठीक आहे, म्हणजेच डावीकडून जात असताना आपल्याला एकही जोडी अशी भेटलेली नाही. त्याच्यानंतर पहा एलच्या नंतर LMNOPQ याच्यापासून सुद्धा एक बी बनत नाही. म्हणजे इकडून येताना सुद्धा एक बी बनली नाही. त्याच्यानंतर त्याच्यानंतर पहा IJKLM याच्यापासून सुद्धा एक बी बनत नाही. त्याच्यानंतर CDE पहा CDE एक बनली पहा. म्हणजे जे म्हणलं तेच आलं पहा CDE. म्हणजेच पहा मित्रांनो CD आणि ई म्हणजे या दरम्यान पहा फक्त डी आहे म्हणजे एकच आहे. त्याच्यानंतर पहा सीच्या दरम्यान इथे एनच दिलेलं म्हणजे इथं सुद्धा एकच आहे. म्हणजे ही जोडी आपली या ठिकाणी बनते. म्हणजे CDE म्हणजे एक जोडी आपली आता एकूण उजवीकडून डावीकडे जात असताना आपली एक जोडी बनली ती म्हणजे सी आणि ई ही एक जोडी आपली या ठिकाणी बनलेली. ठीक आहे, CDEF. ठीक आहे, त्याच्यानंतर NOP पहा एनच्या नंतर NOP पहा NOP म्हणजे याच्या दरम्यान पहा एन आणि पीच्या दरम्यान केवळ एकच अक्षर आहे. मग इथं सुद्धा एन आणि पीच्या दरम्यान फक्त एकच आहे ई आहे. म्हणजे ही एक जोडी आपल्याला या ठिकाणी भेटली. ठीक आहे, म्हणजे कोणती भेटली एन आणि पी ही एक जोडी आपल्याला भेटली. त्याच्यानंतर पहा EF झालं मित्रांनो. आता फक्त आपल्याला किती 2 जोड्या या ठिकाणी भेटलेले. किती 2 जोड्या भेटल्या तर ऑप्शन कितीमध्ये पहा 2 तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेले. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. हे प्रश्न मित्रांनो याला काय म्हणतात मिसलेनियसचे प्रश्न म्हणतात आणि हे प्रश्न तुम्हाला 2 क्वेश्चन या ठिकाणी विचारले जात आहेत. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. ठीक आहे, म्हणजेच पहा मित्रांनो पी पासून सुरुवात झाली तर पी पासूनच सुरुवात करा. मग अल्फाबेट म्हणण्यासाठी पहा PQRSTU इथं नाही जमत. त्याच्यानंतर ई पासून सुरुवात झाली तर ई पासूनच सुरुवात करा. EFGH अशा स्वरूपामध्ये तुम्हाला हे या ठिकाणी शोधायचे. मग जे आपण म्हणलं तेच जर आलं तर समजायचं ती जोडी बनते. ठीक आहे, तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा मित्रांनो 4 नंबरचा प्रश्न.
4 नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो, विधान आणि निष्कर्षावर आधारित आहे. यावर आधारित तुम्हाला जवळपास 5 प्रश्न विचारत, किती 4 ते 5 प्रश्न या ठिकाणी विचारत आहेत. कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5. ठीक आहे. तर पहा काय म्हणलेले विधान, उत्तम शिक्षण व्यवस्था हे देशाच्या आर्थिक विकासाचे फळ आहे, हे त्याचे बीजही आहे. आता हा मित्रांनो हे विधान दिलेले आहे, या विधानावरून आपल्याला या ठिकाणी निष्कर्ष काढायचा आहे. काय म्हणले पहा विधान, उत्तम शिक्षण व्यवस्था हे देशाच्या आर्थिक विकासाचे फळही आहे आणि ते त्याचे बीजही आहे. मग निष्कर्ष काय म्हणतो, आर्थिक विकासामुळे देशाचा शैक्षणिक विकास होतो, हे 100% सत्य आहे. पहा आर्थिक विकास जर असेल तर आपण त्याचा शैक्षणिक विकास करू शकतो आणि शैक्षणिक विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होतो. म्हणजे शैक्षणिक विकासामुळे कसा आर्थिक विकास होतो तर तुम्हाला माहीत असेल, कारण की शिक्षण चांगलं दिल्यामुळे काय होतं, या ठिकाणी आपल्या देशामध्ये इंजिनियर, शास्त्रज्ञ अशा स्वरूपाच्या शिक्षणामुळे घडू शकतात. जसे की मित्रांनो पहा, शिक्षणामुळे APJ अब्दुल कलाम शास्त्रज्ञ झाले. मग आपल्याला जे काही अग्निबाणाची जी मित्रांनो कमतरता भासत होती, ते अग्निबाण आपण दुसऱ्या देशाकडून घ्यावं लागत होतं, परंतु APJ अब्दुल कलामनं शिक्षण घेतलं. शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या देशासाठी अग्निबाण बनवलं. त्याचा फायदा झाला की नाही, म्हणजे देश आर्थिकदृष्ट्या विकसित झाला. म्हणजे आपण ते अग्निबाण विकतो. म्हणजे जसे की आपल्या देशातले शास्त्रज्ञ काही वस्तू बनवतात, त्या वस्तू आपण बाहेर देशामध्ये विकतो, म्हणजे त्याचा आपल्याला आर्थिक लाभ होतो. म्हणजे शैक्षणिक विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होतो, हे सुद्धा विधान या ठिकाणी सत्य. म्हणजे आता दोन्ही सुद्धा विधान या ठिकाणी आधारत आहेत, पहिलं सुद्धा आणि दुसरं सुद्धा. म्हणजे असा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी पाहिजे. तर ऑप्शन 3 मध्ये दिले दोन्ही गृहीतके आधारत आहेत. आधारत आहेत म्हणजे काय, बरोबर आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा एक प्रश्न पहा. पुढचा प्रश्न सुद्धा अशा स्वरूपाचा आहे. आता पहा हा प्रश्न काय म्हणतो, विधान अभ्यास करण्या इतकीच आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे व ती म्हणजे तो कितपत समजला. पहा मित्रांनो, तुम्ही अभ्यास करत आहात, परंतु तो तुम्हाला कितपत समजला हे सुद्धा महत्त्वाचे आहे. जसे की तुम्ही पहा मित्रांनो, गणिताचा अभ्यास करत आहात, गणित फक्त सोडवतच जाता, परंतु तुम्हाला समजणं सुद्धा गरजेचं आहे ना. ज्यावेळेस तुम्हाला समजेल तर मित्रांनो त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. मग हे असं विधान दिले, मग या विधानावरून तुम्ही काय निष्कर्ष काढता, अभ्यास करणे व समजून घेणे हातात हात घालून जातात, पहिलं आहे. तर असं होतं का मित्रांनो, असं तर कोणी पण झालं असतं. पहा मग काय होतं, काही विद्यार्थ्यांना लवकर समजतं, काही विद्यार्थ्यांना लेट समजतं. असं का होतं, तर पहा काही विद्यार्थी मन लावून अभ्यास करतात, त्यांना लवकर समजतं. म्हणजेच मित्रांनो, अभ्यास करणे व समजून घेणे हातात हात घालून जातात. याचा अर्थ काय होतो, की तुम्ही वाचलं की म्हणजे तुम्हाला ते समजणार 100% सत्य. असं होतं का, मला सांगा, वर्गामध्ये 10 विद्यार्थी आहेत, एखादं गणित जर सांगितलं विद्यार्थ्यांचं, सर्वांना समजणार का नाही. म्हणजेच या वाक्याचा अर्थ काय होतो, की असंच होतो की हातात हात घेऊन जातात. म्हणजेच याचा अर्थ जेवढे विद्यार्थी अभ्यास करतील तेवढे या ठिकाणी समजून घेतील किंवा तेवढे सक्सेस होतील, याचा अर्थ असा होतो. परंतु हे चुकीचं आहे, हे चुकीचे. कारण की वरच्या विधानामध्ये काय म्हणते, अभ्यास करणे इतकीच एक गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे अभ्यास करणे आणि ती गोष्ट समजून घेणे हे तेवढंच महत्त्वाचं आहे या विधानामध्ये म्हणलेले. त्याच्यानंतर दुसरं काय म्हणते पहा, समजून घेणे ही अभ्यासा इतकेच महत्त्वाचे आहे. आता या ठिकाणी डायरेक्ट त्यांनी म्हणलेले पहा, समजून घेणे तेवढेच कितपत समजला हे या ठिकाणी आपल्याला विचारलं. याचा अर्थ समजून घेणे हे अभ्यासा इतकंच महत्त्वाचं आहे. या विधानावरून हा निष्कर्ष सत्य निघतो. म्हणजे केवळ दुसरे गृहीतक या ठिकाणी आधारत आहे, म्हणजे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता मित्रांनो, तुम्हाला या परीक्षेमध्ये टेट परीक्षेमध्ये जसे की मित्रांनो तुम्हाला तार्किकदृष्ट्या जसे की काही घोडे वाघ आहेत काय अशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न विचारत आहेत, अल्फान्यूमेरिकचे सुद्धा प्रश्न विचारत आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सिम्प्लिफिकेशनवर 10 ते 15 प्रश्न विचारत आहेत. त्याचे ऑलरेडी मित्रांनो आपण व्हिडिओ बनवले आहेत, कारण की एकाच व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न घेणे शक्य नसतं. त्यामुळे वेगवेगळे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ पाहू शकता. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन TCS पॅटर्न म्हणून प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये IBPSचे सुद्धा मी क्वेश्चन या ठिकाणी ॲड केले. आणि टेटचे मित्रांनो आतापर्यंत आपले 8 ते 10 व्हिडिओ झाले. हे व्हिडिओ पाहून घ्या, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.